मित्रांनो, या ठिकाणी पहा, घरकुल लाभार्थ्यांना आता 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटत आहे. त्यामध्ये पहा कशा प्रकारे 15,000 पहिल्यांदा भेटतात, त्यानंतर 17,000, त्यानंतर 30,000, त्यानंतर 5,000 आणि त्यानंतर 35,000 आणि शेवटला 15,000 असे एकूण तुम्हाला 1,70,000 भेटणार आहेत. आता पहिले 1,20,000 भेटत होते, परंतु आता त्यामध्ये 50,000 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान भेटून तुम्हाला एकूण असे 1,70,000 भेटणार आहेत. कसे भेटणार आहे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. संपूर्ण माहिती पहा आणि ह्यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान भेटणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचंय, काय करायचे, कोणकोणते कागदपत्र कुठे द्यायचे आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. अगोदर पण मी व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला, परंतु असं तुम्ही म्हणतात की GR आलेला आहे आणि पैसे कुणाला भेटत नाहीत असं भरपूर कमेंट आलेले आहेत. पण तुम्हाला कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना पैसे भेटलेत हे लाईव्ह तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं आहे, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य. आणि आपण आता कोणत्या योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल बोलत आहोत, तर ती योजना तुम्हाला निवडायची आहे. तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून जर घरकुल भेटला असेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, किंवा अन्य योजनेमधून जरी भेटले असतील तर ते पण तुम्हाला 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे. त्याची काही म्हणजे त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. तर आता या ठिकाणी पहा, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड PDF आणि डाउनलोड एक्सेल ह्या दोन्ही साईजमध्ये तुम्हाला यादी अपलोड करता येईल तुमच्या गावामधली. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या गावातील यादी येईल. आता ह्यामध्ये कसं आहे, यूट्यूबवर तुम्हाला संपूर्ण गावातील यादीचे नाव दाखवता येत नाहीत, त्यामुळं तुम्हाला ब्लर केलेलं आहे. त्यामुळं तुमच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस तुम्ही चेक करताल तुमच्या गावातील यादी, तर त्या ठिकाणी तुमच्या गावातील संपूर्ण गावातील जे लाभार्थी आहेत त्यांची नावं या ठिकाणी दिसून येणार आहेत अशा प्रकारे. तर आपण बघूयात की कोणत्या लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटलेलं आहे. तर इथं पहा की पहिल्यांदा लाभार्थ्यांना किती रुपये भेटत होते आणि आता किती रुपये भेटत आहेत, ते संपूर्ण लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा इथं जे आहे ते 1,20,000 दिलेले आहेत आणि त्यापैकी 85,000 लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आता बऱ्याच लाभार्थ्यांना अगोदर जे लाभार्थी आहेत त्यांना पूर्वी 1,20,000 भेटत होते. त्यामध्ये वाढीव अनुदान 50,000 रुपये टाकल्यानंतर 1,70,000 रुपये होतात. तर कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे सगळं सांगितलेलं आहे, कारण की आता हा व्हिडिओ त्यासाठी मुद्दा बनवलेला आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटलं आहे. लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पहा. तर इथं काय दिलेलं आहे, 1,20,000 आणि त्यापैकी 1,15,000 भेटले आहेत. तर हे 1,20,000 1,15,000 कशा प्रकारे किती रुपये टप्प्याने म्हणजे हप्त्याला किती रुपये पडले आहेत हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. आणि त्याच्यानंतर जे 50,000 रुपये वाढीव अनुदान आहे ते कोणत्या टप्प्यात भेटलेले हे पण दाखवतो. या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमच्या नावासमोर जे तुमचा रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर कॉपी करायचा आहे. कॉपी करून तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे, वर यायचं आहे आणि इथं जे आहे तुम्हाला एक बेनिफिशरी डिटेल इथे यायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तो टाकायचा आहे, बेनिफिशरी ID इथं टाकला. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, तर कॅप्चा बरोबर टाका आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, फॉर्म सबमिट सक्सेसफुल रिडायरेक्ट. आता रिडायरेक्ट तुम्हाला काय काय होणार की हे डायरेक्ट जे आहे ते आपल्याला ज्या लाभार्थ्याची आपण कॉपी केलेलं आहे त्यांची संपूर्ण लिस्ट येणार इथं. आणि जे लाभार्थी आता 1,20,000 साठी पात्र होते म्हणजे अगोदरची ही यादी आहे. 1,20,000 जेव्हा भेटत होते त्यांना तेव्हाच प्रूफ तुम्हाला दाखवत आहे की अगोदर तुम्हाला 1,20,000 कशा प्रकारे किती रुपये तर तुम्हाला कसा हप्ता भेटत होता. तर इथं पहा, 1,15,000 आणि 1,00,000 आपलं सॉरी पहिल्यांदा जे आहे ते 15,000 आणि नंतर 17,000. तर इथून 15 आणि 17,000 किती झाले, 85,000. आता या ठिकाणी पहा 85,000 झाले आणि त्याच्यानंतर किती आपल्याला भेटलेले आहेत, 30,000 रुपये. आता हे 85 आणि 30 हे करा. 85 आणि 30 किती, 1,15,000. 1,15,000 आणि नंतर एक 5,000 आहेत ते, म्हणजे असे एकूण तुम्हाला 1,20,000 रुपये भेटत होते अगोदर. आता त्यामध्ये जे आहे ते वाढीव अनुदान भेटणार आहे 50,000 रुपये. तर हे पूर्वी तुम्हाला 1,20,000 रुपये भेटत होते. आता हे प्रूफ झाला तुम्हाला अगोदरचा. इथे तुम्ही लाईव्ह प्रूफ पहा. तुम्हाला हे लाईव्ह प्रूफ दाखवत काय आहे की अगोदर इतके भेटत होते 1,20,000 आणि आता किती भेटत आहेत त्याचं तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्हाला तुमच्यासमोर दाखवत आहे. तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बरेच मला कमेंट आले होते की सर तुम्ही नुसतं आम्हाला सांगता की गेल्या 6 महिन्यापासून GR आलेला आहे, 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे, परंतु कोणाला भेटत नाही, असं भरपूर असे कमेंट आले होते. त्यामुळे मुद्दाम हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला लाईव्ह तुम्हाला प्रूफ पाहता येणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटलं आहे, भेटायचं आहे नाही, भेटलेलं आहे. हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ
ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे आपण पहिल्यांदा जे आहे ते पूर्वी अगोदर म्हणजे अगोदरची लिस्ट आहे 1,20,000 भेटत होती त्यांच्यासाठी. आता आपण बघूयात की 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणाला भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणाला भेटणार आहे. तर इथं जे दिलेलं आहे इथंच तुम्हाला समजून येते आणि नंतर पुढे पण सांगणार आहे. तर इथं पहा आपण 1,20,000 साठी सांगितलेलं आहे. सँक्शन किती होतं 1,20,000. तर त्याच्यावर या ठिकाणी पहा किती आहे 1,70,000 आहे. तुम्ही या ठिकाणी पहा 1,70,000. तर त्यापैकी 1,55,000 जे आहेत त्या लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. 1,70,000 पैकी 1,55,000. अगोदर 1,20,000 भेटत होते, 1,20,000 जमा झाले, परंतु आता 1,17,000 ज्यांना मंजूर झालंय त्यांना 1,55,000 त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. ते कशा प्रकारे जमा झाले, किती रुपये हप्त्याला पडलेले आहेत हे पण दाखवतो. आता त्यांच्या नावापुढं जे त्यांचा बेनिफिशरी ID नंबर आहे तो कॉपी करूयात. वर जायचा आहे. कॉपी केल्यानंतर तो आपल्याला त्या अगोदर ज्या प्रकारे आपण केलेला आहे तो त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर आपल्याला कॅप्चा भरून आपल्याला पुढे आणखीन त्याचं जे आहे ते रिडायरेक्ट आपण त्यांच्या फुल त्या पेजवर जाणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती होईल की त्या लाभार्थ्यांना जे 1,70,000 भेटलेले आहेत ते किती किती रुपये टप्पा म्हणजे एका टप्प्याला किती रुपये भेटलेले आहेत हे सगळं संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला माहिती होणार आहे. तर मी जे आहे ते आता रिडायरेक्ट त्या पेजवर होत आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्रूफ त्या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी पहा तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे. तर इथं 1,70,000 तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं तिथे किती होतं 1,20,000. तर आता इथं किती आहे पहा. इथं आहे 1,70,000. तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकतात. म्हणजे 1,20,000 मध्ये 50,000 रुपये वाढीव अनुदान टाकल्यानंतर 1,70,000 होतात. आता हे 1,70,000 तुम्हाला कशा कशा टप्प्यात भेटतात. म्हणजे पहिल्या टप्प्यात किती, दुसऱ्या टप्प्यात किती ते या ठिकाणी पहा. पहिल्या टप्प्यामध्ये 15,000, त्यानंतर 70,000 झाले, एकूण 85,000. 85,000 मध्ये 30,000 टाकल्यानंतर 1,15,000. 1,15,000 मध्ये 5 टाकल्यानंतर 1,20,000. अशा प्रकारे 1,15,000 मध्ये खाली 5 टाकल्यानंतर 1,20,000 होते. तर 1,20,000 आणि प्लस 35 शेवटला लास्टचं पहा. 1,20,000 आणि प्लस 35 किती होतात तर 1,55,000 होतात. या ठिकाणी 1,20,000 मध्ये 35 टाकल्यानंतर 1,55,000 इतके होतात. तुम्हाला पण अगोदर किती सांगितलेलं आहे की त्या लाभार्थ्यांना 1,55,000 भेटलेले आहेत 1,70,000 पैकी. आता राहिले किती, राहिले 15,000. कारण की 1,70,000 मधून 1,55,000 भेटले म्हणल्यावर फक्त 15,000 त्या लाभार्थीचे राहिलेले आहेत. तर इथं पहा तुम्हाला 15,000 ते पण भेटून जाणार आहेत. ते कसे भेटणार त्याचं पण सांगतो. तर पहिल्यांदा लाभार्थ्यांनी या ठिकाणी पहा तुम्हाला लाईव्ह प्रूफ भेटलेला आहे. आता 1,70,000 पैकी 1,55,000 भेटलेत. आता राहिले किती 15,000. तर ते 15,000 तुम्हाला कधी भेटणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगतो. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कमेंट केलेल्या होत्या गेलेल्या व्हिडिओला की पैसे भेटत नाहीत नुसतं तुम्ही सांगतात, तर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे. तुम्हाला पण तुमच्या गावातील लिस्ट पहा. तर इथं पहा 1,00,000 आपलं 15,000 तुमचे राहिलेले. ते 15,000 कधी भेटणार आहेत ते असं निर्णय पण माहिती सांगतो. ती ही 15,000 कशासाठी आहेत. तर जे लाभार्थी आपले जे सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करतील घरावरती त्यांना हे 15,000 भेटणार आहेत. इथं पहा हे 35,000 रुपये जे आहेत 50,000 पैकी 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी भेटणार आहे. उरलेले 15,000 जे आहेत इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 kW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणारं अनुदान असणार आहे. यात पहा तुम्ही या ठिकाणी जे काही शासनाकडून मिळणारं अनुदान आहे त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान राहील. आता जे लाभार्थी जर सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान असणार नाही. तर या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता जर तुम्ही सौर ऊर्जा यंत्रणा तुमच्या छतावरती उभारणा केली तर तुम्हाला हे 15,000 भेटतील. नाहीतर अन्यथा तुम्हाला हे देय असणार नाही. तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं त्या की सर तुम्ही नुसतं सांगताय जार दाखवताय परंतु कोणाला पैसे भेटत नाहीत. ह्या व्हिडिओने तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवले की कोणत्या लाभार्थ्यांना पैसे भेटलेले आहेत. तर नक्कीच तुमच्या मनामध्ये संपूर्ण प्रश्नाची उत्तरे भेटली असतील. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये आणखून विचारा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे संपूर्ण त्याची उत्तरे भेटून जातील. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा महत्त्वपूर्ण अपडेटचा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना, इतर घरकुल लाभार्थ्याच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.